नागरिकांनो सावधान, शहरामध्ये आधुनिक चोरट्यांचा शिरकाव. नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे, तर पोलीस प्रशासनाने गोपनीय जाळे आणखी मजबूत करणे गरजेचे. शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आधुनिक पद्धतीचे चोरटे दाखल झाले असून यामध्ये महिलांचाही समावेश आहे. पाहूयात कशा पद्धतीने यांचे कामकाज सध्या सुरू आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहा. सुरुवातीला डोक्यावरती एक भांड्याचे ओझे घेऊन महिला गल्लोगल्ली फिरत आहे. त्यातच अचानक आपल्या डोक्यावरील 3-4 भांडी जाणून बुजून खाली पाडत आहे. भांड्याच्या आवाजाने दुपारच्या वेळेस घरातील महिला बाहेर कशा येतील याची वाट पाहत आहे. इतक्यातच एक महिला मदतीला येते. रस्त्यावर पडलेली भांडी तिच्या डोक्यावर ठेवते. इतकेच निमित्त धरून ती महिला समोरील घराच्या कट्ट्यावरती आपल्या डोक्यावरील भांडी खाली ठेवते. झाले 2-2 महिला अलगद तिच्या जाळ्यात सापडल्या. पुढे ही महिला काय करते तर आपल्या घरातील जुनी भांडी द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला नवीन भांडी देते. मग काय महिलांनाही दम नाही. घरातील मोडकी तुडकी भांडी मग काय त्या महिलेने दिली नवी खडखडीत भांडी. नंतर आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क जुनी चांदी द्या आणि नवीन चांदी घ्या, ते पण दिले आणि घेतले. नंतर मात्र खरा डाव सुरू झाला. तुमचे सोने द्या, तेही फक्त 2 तासासाठी. 2 तासाने तुमचे सोने आणून देतो आणि त्या बदल्यात तुम्हाला काही रक्कमही देतो, असे सांगत विश्वासात घेतलेल्या महिलांनाही पटकन या भामट्या महिलेवर विश्वास बसतोय आणि घरातील असेल नसेल तेवढे सर्व सोने काढून दिले. मग काय 2 तासात येणारी महिला पुन्हा दिसलीच नाही. सदरच्या प्रकाराबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून पुढे नेमकं काय झालं याची माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. होय मंडळी, शहरामधील वाडीव हद्दीतील भागात हा घडलेला प्रकार असून यातील काही दृश्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या महिलेच्या ओळखीसाठी आम्ही दाखवत आहोत. खरंच अशा घटनांपासून वाचण्यासाठी महिलांनी नागरिकांनी सावधानता बाळगायला हवी. कारण फक्त भांडी घेऊनच नव्हे तर काल काही महिला दक्षिणा मागण्याच्या बहाण्याने लोकांच्या घरात शिरल्याचे बोलले जाते. घरात असलेल्या महिलांनी व आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण आपल्या खबऱ्यांचे जाळे तसेच गोपनीयतेचे जाळे आणखीन स्ट्रॉंग करून शहरातील मुख्य मार्गावरूनच नव्हे तर गल्लीबोळात नजर ठेवण्याकरिता साध्या वेशातील आपले पोलीस तैनात ठेवले पाहिजेत.